नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेममध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल जज मॅडम ह्या घरी आलेल्या असतात आणि त्यांना पाहून माननी विचारत असते, ह्या कोण आहेत? तुमच्या ओळखीच्या मॅडम आहेत का कोणी? त्यानंतर जज मॅडम पार्थ आणि काव्याला म्हणतात, माझी ओळख मीच करून देऊ की तुम्ही सांगणार आहात? आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहायला लागलेले आहेत. तर जज मॅडमने खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पार्थ आणि काव्याला आठवतं की त्यांनी आता डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत आणि हे सत्य सगळ्यांपासून लपवून आहे, त्यामुळे हे सांगता येणार नाही. तर इकडे रम्या आणि वसुंधराची अवस्था मात्र खूपच बेकार झालेली आहे. रम्या वसुंधराला म्हणत असते, आई, आपण आधी गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी किती छान तयार व्हायचो. मामा तुला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नव्हता आणि आता तो तुला विचारतच नाही. थांब ग रम्या, थोडे दिवस तू थोडासा धीर धर. ह्या घरामध्ये असं वादळ आणणार आहे ना की ह्या चक्रव्यूहात पुन्हा एकदा सगळेजण अडकणार आहेत. आणि हो रम्या, आज मी खात्री देऊन सांगते की आज काहीतरी विघ्न नक्कीच येणार. बाप्पाचं आगमन तर होतेच, पण त्याबरोबर विघ्न सुद्धा येणार आहे घरामध्ये. असं कोणतं विघ्न येणार आहे की ज्याच्यामुळे चौघांच्या आयुष्यामध्ये वादळ येईल?